प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. काले व महेंद्र ट्रॅक्टर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने येवले शहरातील पाटोदा रोडवरील कलंत्री येथे भव्य शेतकरी मेळावा व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅबिनेट मंत्री दर्जा आर्थिक मागास विकास महामंडळ नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून झुंजार सिंग वर्क, स्वप्नील जोशी, सुमित फंडागळे, निलेश एकल, माजी आमदार मारुतराव पवार आदी उपस्थित होते. नरेंद्र अण्णासाहेब पाटील व मारुतराव पवार यांनी व्यासपीठावर बोलताना अंदरसूर येथील प्रसिद्ध उद्योजक तथा जिल्हा परिषद माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते महेंद्र काले यांच्या कार्याचा गौरव केला. महेंद्र काले जरी उद्योजक असले तरी शेतकऱ्यांशी त्यांची नाळ जोडलेली आहे, त्यामुळे ते नेहमी शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम करतात असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान आलेल्या शेतकऱ्यांना लकी ड्रॉचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी राजकीय, सामाजिक, व्यापार, उद्योग आणि शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला. महामंडळाचा निधी थांबवण्यात आलाय, काम बंद आहे, काय नेमकी त्याबद्दल अधिक माहिती. हे काम केव्हा सुरू होणार? काय झालं, दिवाळीपासून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही जाचक अटी टाकलेले आहेत. त्या अटीमुळे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. परंतु आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांना ज्यावेळेला विविध मराठा संघटनेची मंडळी भेटली त्यावेळेला विखे पाटील साहेबांनी तशी सविस्तर बैठक घेतलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही ही बाब पोहोचवलेली आहे की अधिकाऱ्यांच्यामुळे जर मराठा समाजाचं नुकसान होत असेल तर हे मान्य केलं जाणार नाही. आणि मी महामंडळाचा चेअरमन म्हणून ह्याचा पाठपुरावा करतोय. मला विश्वास आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री आदरणीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील लवकरच ह्याच्यामध्ये खूप चांगला निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांचा योजना ही परत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू होऊन जाईल. आज येवला तालुक्यामध्ये महेंद्रजी काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी शेतकरी मेळावा संपन्न झाला. व्यवसायाच्या निमित्ताने, ट्रॅक्टरच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी जरी शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकला असला तरी आपलं काहीतरी दायित्व लागतं. यामुळे आज ट्रॅक्टरांच्या लाभार्थी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व लाभार्थ्यांना बोलवलं, त्यांचा सन्मान केला, लकी ड्रॉ काढला. म्हणजे फक्त ट्रॅक्टर विकलाच नाही पण ट्रॅक्टर विकल्यानंतरही त्या लाभार्थ्याच्या संपर्कात राहून त्याच्या सुखादुःखामध्ये राहून लकी ड्रॉच्या माध्यमातून त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय काळे साहेबांनी केलेलं आहे. राजकारणामध्ये जिल्हा परिषदची जबाबदारी सांभाळत असताना सामाजिक चळवळीची बांधिलकी त्यांनी खूप चांगली राखलेली आहे. आणि मी काळे बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. त्याबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी संशय व्यक्त केला. हा घातपात असल्याचा संशय देखील स्वतः त्याचे पुत्र रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली. आपल्या काय वाटतं आपल्याला नेमकी ही घटना आहे की काय याचा संशय व्यक्त केला? खरं म्हणजे एक फार मोठी दुःख घटना आहे. आदल्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये स्वर्गीय अजितदादा पवारांना भेटलो. खूप चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहायला मिळालं होतं आणि भविष्यामध्ये अजूनही मोठ्या संध्या होत्या. परंतु हे जे सगळे अपघात झालेले आहे याची सखोल चौकशी चालू आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि चौकशी डिपार्टमेंट म्हणून त्या ठिकाणी सखोल सगळी चौकशी या ठिकाणी करतात. रोहित पवारांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत नक्कीच या चौकशीचा जो शेवटचा अहवाल आल्यानंतर या ठिकाणी योग्य वेळेला ते बोललं जाईल. आता जरांगेंपर्यंत एवढे नेते आहेत त्यांनी प्रयत्न केले, मात्र कुठेतरी आता सध्याच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा बाजूला पडल्याचं दिसतंय. नाही, म्हणजे तरी मुंबईला मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला अनुसरून आपले उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदयांनी याचा सखोल अभ्यास केला. निजामांच्या काळातल्या ज्या नोंदी होत्या त्या पहिल्या मराठवाड्याला देण्यात आल्या. कालांतराने त्या कोल्हापूर असू किंवा सातारा असू याची तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे. आणि मला विश्वास आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील हे संबंध दोन्ही मोठे नेते या मराठा समाजाला खूप काही भरीव त्या ठिकाणी देणार आहेत, दिलेलं आहे. जे काय थोडं आरक्षणाचं राहिलेलं आहे ते पण नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी मिळेल.